सारथीच्या 11 विभागांमधील एकूण 109 कंत्राटी कर्मचारी पुण्यातील सारथीच्या मुख्य कार्यालयामध्ये उपोषणाला बसले आणि आज या उपोषणाचा सलग तिसरा दिवस आहे। बार्टी आणि महाज्योतीच्या धर्तीवर 53% पगारवाढ मिळावी ही या आंदोलकांची मुख्य मागणी आहे। तर आंदोलनाला मराठा समाजातून पाठिंबा मिळतोय। दरम्यान मागण्यांसंदर्भात राजेंद्र कोंढरे यांनी मुंबईत मुख्य सचिवांची भेट सुद्धा घेतली अशी माहिती आहे। आता सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेत आहे, काय विचार करत आहे हे पाहावं लागेल। ही नावाची जी संस्था आहे त्याची जी स्वायत्तता आहे, एमडींचे काही अधिकार आहेत, ते एमडींचे अधिकार असून देखील एमडी काम का करत नाहीत आणि त्याच्यावरती जे राज्य शासनाने एक समिती नेमलेली आहे, त्याचे अध्यक्ष आहेत, संचालक बोर्ड आहे। या संचालक बोर्डाचं देखील हे काम आहे की आपल्या स्टाफला आपण वेळोवेळी पगार किंवा जे काही सवलती आहेत त्या देणं गरजेचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ह्या सर्व जे 109 कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आमचा सशर्त पाठिंबा आहे आणि हा पाठिंबा आमचा सरकारपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि निश्चितपणे सरकार याची दखल घेईल।